अमरावतीमध्ये प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 180 तरुणींचं लैंगिक शोषण करण्यात आलेलं आहे। आरोपी मोहम्मद अयाजला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आरोपींना तरुणींचे 350 व्हिडिओ व्हायरल केल्याचा अनिल बोंडेंचा आरोप आहे। दरम्यान आरोपी हा एमआयएमचा पदाधिकारी असल्याचा आरोप प्रवीण तायडे यांनी केलाय। अमरावतीमधील लैंगिक शोषणाच्या प्रकरणातील आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीरला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। परतवाडा शहरातील मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीरवर तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे। तर 180 तरुणींचं लैंगिक शोषण आणि 350 व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप खासदार अनिल बोंडेंनी केलाय। मुलींच्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातील हा आरोपी एमआयएमचा पदाधिकारी असल्याचंही बोललं जात आहे। तर एमआयएमचे शहराध्यक्ष माजी हरफान खान यांच्याकडून नियुक्तीपत्र स्वीकारतानाचे अयाजचे व्हिडिओ आणि फोटोही समोर आले। की तो आरोपी एमआयएमचा आहे, त्याची सुद्धा चौकशी करण्यात यावी। त्यांनी कुठे कुठे मुलींना नेलेल्या त्याचा सुद्धा पूर्ण छडा लावावा। 12 ते 15 लोक याच्यात सामील असू शकतात, त्यामुळे त्यांचा सुद्धा तपास, त्यांना ताब्यात घेऊन त्यांचा सुद्धा तपास करण्यात यावा। सोमवारी याच प्रकरणावरून राज्यसभा खासदार अनिल बोंडेंनी जिल्हा पोलीस अधीक्षकांचीही भेट घेतली। यावेळी बोंडेंनी पेनड्राईव्ह मध्ये फोटो आणि व्हिडिओ पुरावे सुद्धा दिलेत। अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उर्दू भाषेत व्हॉट्सअप आणि स्नॅपचॅट ग्रुप तयार केले जातात। या ग्रुपमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींना शिक्षणाच्या नावाखाली समाविष्ट केलं जातं। काही मुस्लिम तरुणांना यांचे नंबरही दिले जातात। तर हे तरुण मैत्री करून सुरुवातीला सामान्य गप्पा मारतात, त्यानंतर अश्लील लिंक, व्हिडिओज, मेसेजेस पाठवून ब्लॅकमेलिंगचं जाळं विणतात। ग्रुप चालवणारे लोक मुलांना अश्लील व्हिडिओ पाठवतात, लिंक आणि मुलींचे नंबर शेअर करतात। दरम्यान परतवाड्यातील अयाज मोहम्मदनं 180हून अधिक मुलींना जाळ्यात ओढलं। त्यांच्यासोबत मुंबई पुण्यात जाऊन अश्लील व्हिडिओ तयार केले। या मुलींचे 350हून अधिक व्हिडिओज तयार करून ते व्हायरल केले। 180 मुली यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत। फक्त आता SIT झाल्यानंतर माहीत होईल। 350 व्हिडिओज स्नॅपचॅटच्या माध्यमातून, अलग अलग व्हॉट्सॲपच्या माध्यमातून, व्हॉट्सॲप ग्रुपही उर्दूमधले व्हॉट्सॲप ग्रुप आहे आणि त्या माध्यमातून ते प्रसारित केल्या गेले। 28 दिवस झाले माझ्यावरच्या आरोपांचे कोणी पुरावे दिले नाहीत असे रुपाली चाकणकर यांनी पोस्ट करत म्हटलंय। निनावी पत्राद्वारे बदनामीचा कुटील डाव होता। खरात प्रकरणामध्ये, आर्थिक व्यवहारामध्ये, दुष्कृत्यामध्ये माझा संबंध नाही असं चाकणकर यांनी पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। दरम्यान चाकणकरांपासून सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका आहे असं निनावी पत्र बीड पोलिसांना मिळालं होतं। आज 28 दिवस होते। माझ्यावर आरोप हे फक्त बदनामी करण्यासाठी होत आहे। आरोप करणाऱ्यांनी पुरावे दिले नाही। निनावी पत्राची शहानिशा न करता केवळ बदनामीचा कुटील डाव होता। बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनीही निनावी पत्राला कायदेशीर दृष्ट्या अर्थ नसल्याचं माध्यमांवर सांगितले। तरीही खोडसाळपणा करण्यासाठी हे पत्र कुणी लिहिलं याची चौकशी झालीच पाहिजे। खरात प्रकरणात कोणत्याही आर्थिक व्यवहारात, जमीन व्यवहारासह इतर कोणत्याही दुष्कृत्यात दुरान्वय संबंध नाही। माझ्या नावे बनावट खाती आहेत असं प्रतिभा चाकणकरांनी म्हटलेले। तर प्रतिभा चाकणकर खोटं बोलत असल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। दरम्यान समता पतसंस्थेमध्ये प्रतिभा चाकणकरांसह कुटुंबाच्या नावे 4 खाती असून या खात्यांना खरात नॉमिनी असल्यामुळे त्यांची शिर्डी पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे। खाता आहे ते बनावट आहे। आपल्या तिथे सह्या नाही आहेत, 1ही रुपयाची आपण उलाढाल केलेली नाहीये। कागदपत्र बनावट आहेत, आपली सह्या सुद्धा आपल्या बनावट आहेत। प्रतिभा चाकणकरांचे टोटल रेकॉर्ड्स जे आहेत ते 236 आहेत। त्याच्यापैकी 17 कॉल्स आहेत आणि हे सगळेच्या सगळे कॉल्स खरातानी प्रतिभा चाकणकरांना केलेत। तर या सगळ्या गोष्टी बघून ना किती खोटं ही आणि किती सहजपणे बोलतात हे त्याच्यावरनं दिसतंय आपल्याला। रुपाली चाकणकर तर आरोपी आहेच, परंतु प्रतिभा चाकणकरचे जे आर्थिक लागेबंदे लागले त्यांना सुद्धा आरोपी करणं गरजेचं आहे। आम्हाला समाजातील ही घाणकीड, ही विकृती संपवायची आहे। तर खरातचा एन्काउंटर करतील अशी शंका खासदार प्रणिती शिंदेंनी व्यक्त केली आहे। खरात प्रकरणामध्ये सत्ताधाऱ्यांची नावं समोर येणार आहेत असंही प्रणिती शिंदे म्हणाल्या। तर भडकवण्यासाठी काही लोकप्रतिनिधी अशी वक्तव्य करतात असं बावनकुळेंनी म्हटलंय। नाही, आता मला तर वाटतं की खरातांचा कुठेतरी काहीतरी एन्काउंटर करतील, कारण का खूप नावं येणार आहेत ज्याच्याशी ते जुडले आहेत आणि आता जे सत्ताधारी आहेत, मिनिस्टर्स आहेत, त्यांना घेऊन पण ही नावं येणार आहेत। वाटतं हे आता वेगवेगळे लोक बोलतात आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप करण्याचा एक
फॅशन झाली असं शब्द वापरणार नाही मी, परंतु मला असं वाटतं आता SIT चौकशी चालू आहे, CID आहे, ED आहे, सगळे लोक असताना असा एन्काउंटर कसा काय होईल? सेन्सिटिव्ह चौकशीमध्ये अशा प्रकारचे विधानं करून अशा चौकशा भरकवण्याचे प्रयत्न काही लोकप्रतिनिधी करतात आहे. त्यांना माझी विनंती आहे की अशा प्रकरणामध्ये SITकडे माहिती द्या ना, तुम्ही याला एन्काउंटर होणार आहे, त्याचा एन्काउंटर होणार आहे, कशाला असं मीडियामध्ये आपण स्पेस घेण्याकरता या ठिकाणी बोलत असता. IG दत्तात्रय कराळे हे भोंदूघरातला गुरु मानत होते. लैंगिक शोषणाचे पेनड्राईव्ह IG कराळे यांनी गायब केले असा आरोप तृप्ती देसाईंनी केलाय. वाल्मिक कराड लपलेल्या दिंडोरीच्या आश्रमातील फुटेज सुद्धा कराळेंनी गायब केला असा आरोपही तृप्ती देसाई यांनी केला आहे. IG दत्तात्रय कराळे हे अशोक खरातला गुरु मानत होते आणि म्हणूनच ते वारंवार अशोक खरातला भेटायला जायचे. जेव्हा जेव्हा अशोक खरातचे कारनामे समोर यायला लागले, महिलांचं लैंगिक शोषणाचे पेनड्राईव्ह समोर येणार होते, तेव्हा जे जे लोक ते समोर आणणार होते त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे, पेनड्राईव्ह गायब करायचा, हे सुद्धा काम IG दत्तात्रय कराळेंच्या माध्यमातून डिसेंबर 2025ला याआधी झालेलं आहे. जेव्हा दिंडोरीच्या आश्रमामध्ये, अण्णा मोरेंच्या आश्रमामध्ये वाल्मिक कराड 2 दिवस मुक्कामाला होता, संपूर्ण महाराष्ट्र आणि पोलीस दल त्याला शोधत होतं, त्यावेळेला सुद्धा 2 दिवस तो जो मुक्कामाला होता, तेव्हा दिंडोरी आश्रमातले जे व्हिडिओ डिलीट करण्यात आले ते सुद्धा कुणी केले तर IG दत्तात्रय कराळेंनी केलेत. त्यामुळं या प्रकरणात खरातच्या तर चौकशी झालीच पाहिजे, कारण 18 कॉलचं तर रेकॉर्ड आलंय. आता अशोक खरात प्रकरणामध्ये दत्तात्रय कराळेंची चौकशी झाली पाहिजे. आमदार संतोष बांगर यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना घरचा आहेर दिलाय. मंत्र्यांच्या डोक्यामध्ये हवा गेलीये, फोन न उचलणाऱ्या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवा असं म्हणत संतोष बांगर आक्रमक झाले. नांदेडमधील पदाधिकारी मेळाव्यामध्ये श्रीकांत शिंदेंसमोर बांगरांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही नेते मंडळी, काही मंत्री महोदय, मी तुम्हाला सांगतो की काही तुम्हाला सांगतो त्यांच्या डोक्यामध्ये वारं गेले. फोन तर उचलतच नाही, जसे त्याच्या बाप म्हणजे आता मी म्हणून त्याच्या बापाची जहागिरी, हे मायबाप जनता मतदान करते, आम्ही त्याला मतदान करतो, आणि ते जर तुम्हाला सांगतो जर उठावून जर शेळ्या राखत असतील तर मला वाटते की अशा मंत्र्यांना तुम्ही घरची वाट दाखवा. सनातन धर्माच्या रक्षणासाठी प्रत्येक घरामध्ये शस्त्र ठेवणं आवश्यक आहे असं वक्तव्य जैन मुनी निलेशचंद्र महाराज यांनी केलंय. आज किंवा उद्या त्या शस्त्राची गरज पडेलच असंही त्यांनी म्हटलं. यावर अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. अंदर शस्त्र होना बहुत जरूरी है, भले उसको चलाओ ना चलाओ, पर दसरे के दिन पूजा जरूर, आज नहीं तो कल उस शस्त्र की आपको जरूरत पड़ेगी. आज मेरे पास शस्त्र होता तो आज मेरी बहन और मेरी बेटी सुरक्षित होती. शस्त्र असले तर दसऱ्याला पूजा होते. दसऱ्याला पूजा कशाची करतो आपण? शस्त्राची पूजा करतो ना. एखादं शस्त्र प्रत्येकाला मारण्याकरता नसतं, पण त्याचं समर्थन करता येत नाही शस्त्र ठेवण्याचं, पण शस्त्र हे पूजेकरताही असतात कधी कधी. आता गरज नाही. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण साजरी करतो. संविधान हे मोठं शस्त्र आपल्याला दिले असताना अशी शस्त्र कोणतीही बाळगण्याची आवश्यकता नाही. जैन मुनी कसं सांगतात, जैन मुनी तर फार शांततेचा मुंगी सुद्धा पायाखाली येऊ देत नाही. ते जर अशा पद्धतीनं प्रचार करत असेल तर मला असं वाटतं जैन मुनी आहेत का हे तपासलं पाहिजे. भाजपचे सम्राट चौधरी बिहारचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर सम्राट चौधरी CM होणार आहेत. बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे. भाजपचे सम्राट चौधरी बिहारचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सम्राट चौधरींच्या नावाची घोषणा केली. सम्राट चौधरी बुधवारी बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. बिहारमध्ये इतिहासामध्ये पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री झालाय. नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली होती. त्यानंतर बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता लागली होती. याचा सस्पेन्स अखेर संपलाय. सम्राट चौधरींनी बिहारच्या मुंगेर जिल्ह्यामधून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. ओबीसी समाजामधील मोठे नेते म्हणून चौधरींना ओळखलं जातं. 1990च्या दशकामध्ये त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्या RJD पक्षातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 1999 मध्ये RJD सरकारमध्ये ते कृषी मंत्री होते. 2020 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2023 मध्ये ते बिहार भाजपचे प्रदेश अध्यक्ष बनले. जानेवारी 2024 मध्ये ते बिहारचे उपमुख्यमंत्री झाले. 2025च्या बिहार विधानसभा निवडणुकीत चौधरी तारापूर मतदारसंघातून पुन्हा एकदा विजयी झाले.
15 एप्रिल 2026 ला ते बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. बिहारमध्ये उपमुख्यमंत्री पद नितीश कुमार यांच्या JDU ला दिलं जाणार आहे.